तर 10 वर्षाचा मुलगा काल माझ्या क्लिनिकमध्ये पॅरेंट्स घेऊन आले. त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की हा मुलगा फुटबॉल चांगला खेळतोय. 8 वर्षाचा मुलगा, त्याला स्केटिंग चांगलं येतं, तो NDA मध्ये जातो आठवड्यातून, प्रॅक्टिस डिसिप्लिन आहे, पण हा अभ्यासामध्ये चांगला नाही. हा अभ्यासामध्ये प्रत्येक विषयामध्ये फेल होतो, 1-2 विषय त्याचे सुटतात. पण मित्र, पॅरेंटना मला सांगायचं आहे की कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मागे आपणच जबाबदार आहोत. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन माय सिच्युएशन. कारण जेव्हा ते मूल वाढत असतं त्यावेळी आपण त्यांचं प्रोग्रॅमिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे 3 फॅक्टर्स खूप सायकोलॉजिकली इफेक्ट करत असतात. एक आपल्या घरातलं वातावरण, एक आहे आजूबाजूचं वातावरण आणि एक आहे तुमच्या शाळेतलं वातावरण. त्यामुळे हे डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्या मुलाला गाईड करता लहानपणापासून. सो तुम्ही त्यांच्यासाठी रोल मॉडेल्स आहात, आयडॉल्स आहात. सो आत्तापासून मला पॅरेंटना एक विनंती आहे की तुम्ही त्याचं प्रोग्रॅमिंग कशा पद्धतीने करता, टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, किंवा तुम्ही ते तुमच्या हातामध्ये स्वतः पुस्तक घेऊन तुम्ही त्याला एंटरटेनमेंट करत आहात का, किंवा त्याला तुम्ही त्याच्यासोबत बसून त्याला इमोशनल फील करत आहात का. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड ऑन की तो आत्ता काय आहे घडतं, हे मागच्या तुम्ही 7-8 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यासोबत कसे वागत आहात. सो डिपेंड ऑन. जर तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओना जर फॉलो करायचं असेल तर नक्की मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.